तर आज आहे रविवार आणि रविवारी ना आहोंनी मटण आणलेलं आहे. तर आपण मटणची भाजी बनवणार आहे. त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर ना आधी मटण स्वच्छ धुवून ठेवलं बाजूला आणि म्हटलं पहिले मसाला करून घ्यावा. त्यासाठीच ना एका साईडला ना कांदे भाजण्यासाठी ठेवले आणि इकडे ना खोबरं वगैरे कट करून घेत होती, मसाला तयार करून घेते. खोबरं कट झाल्यानंतर कढई ठेवली, तेल टाकलं आणि खोबरं मस्त भाजून घेतलं. आणि कांदा आहे ना गॅसवरच असं चुलीत भाजतात असेच भाजायचा, परतून नाही घ्यायचा, असाच छान भाजला जातो. त्यानंतर खोबरं झालं, मग लसूण मिरची छान अशी भाजून घेतली आणि ना लगेचच डाळ पण काढली भाजण्यासाठी बरणीतून. तुमच्याकडे फुटाणे असेल तर ते टाकले तरी पण चालतात, त्याने पण भाजी खूप टेस्टी होते. किंवा ना ज्या दुकानामध्ये डाळ्या मिळतात ना त्या डाळ्या पण टाकल्या तरी चालतात, त्याने पण खूप छान टेस्ट येते. सगळं मस्त भाजून घेतलं, कोथिंबीर भाजून घेतली आणि सगळा मसाला बघा किती छान दिसतोय. सगळा मसाला असा मस्त भाजला गेला. मग तो आता मी मिक्सरमध्ये दळून घेणार आहे. तोपर्यंत इकडे कांदे पण छान असे भाजले. कांदे ना असेच भाजायचे, खूप छान टेस्टी भाजी होते. गावाकडच्या पद्धतीसारखी होते. ठीक आहे आपल्याकडे चूल नाही आहे पण गॅसवर पण आपण असे भाजू शकतो आणि एकदम मस्त मसाला तयार होतो असे कांदे भाजल्यानंतर. मग मी सगळा मसाला ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला. कांद्याचे साल नाही काढायचे बरं का, साल पण ठेवायचे, मग ते भाजल्याचं काही उपयोग नाही, कलर पण छान येतो. फक्त शेंडे काढले आणि मग ते कांदे गरम गरम होते तेच कट करून तसेच टाकले. त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं, मसाला ॲड केला, जिरं ॲड केलं आणि ना छान असं दळून घेतलं. तुम्ही पण अशा पद्धतीने जर मसाला कराल ना तर खरंच भाजी एक नंबर होते, खूप छान होते. मला पण आधी नव्हते येत, पण मला माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे ही, मी तसंच त्यांनी सांगितलं त्याच पद्धतीने करते. सगळं मिक्सरला टाकलं आणि वाटून करून घेतलं आणि नंतर आहे ना मटण ना शिजवून घ्यायचं होतं आपल्याला, म्हणजे त्याचं सूप तयार करायचं होतं. तर कुकर घेतला, कुकरमध्ये फोडणी दिली, जिरे मोहरी कांदा टोमॅटो वगैरे टाकायचं आणि मस्त अशी फोडणी द्यायची. माझ्याकडे टोमॅटो नव्हता, पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच टाका. त्याचं सूप इतकं छान लागतं ना, आपल्या घरात जर लहान मुलं असेल ना तर त्यांच्यासाठी खूपच टेस्टी आहे आणि त्यांच्या आरोग्यासाठी पण चांगलं आहे. तर आराध्य हे दोघांना पण सूप आवडतं, मग त्यासाठीच ना मी मस्त सूप जास्त बनवते. मस्त सगळं कांदा वगैरे टाकला आणि त्यात मटण टाकून ना पाणी वगैरे टाकून थोडंसं मीठ टाकून ते 3 शिट्ट्या होण्यासाठी ना शिजायला ठेवलं. तिकडे कुकरच्या 3 शिट्ट्या होत आहेत ना, म्हटलं तोपर्यंत ना आपण भाकरी बनवून घेऊया. आणि ना लहान मुलांना ना हे सूप तुम्ही नक्की द्या. हे सूप आहे ना खूप छान असतं लहान मुलांच्या आरोग्यासाठी पण. आणि ना ते असं भाजी वगैरे खाऊ शकत नाही, ती जास्त मसालेदार असते, तिखट असते, त्यामुळे ना ते लहान मुलं जास्त भाजी नाही खाऊ शकत. तर हे सूप तर ते नक्कीच खाता. आद्या आणि आराध्य तर पितातच काय, आणि मी जास्त तिखट नाही बनवत, त्यामुळे ते दोघांना खूपच आवडतं. मग नंतर भाकरी करून घेतलं. इकडे 3 शिट्ट्या होईपर्यंत इकडे माझ्या भाकरी होतील, मग आपण भाजी टाकणार आहोत. मग मस्त आणि बाजरीच्याच भाकरी छान लागतं बरं का नॉनव्हेज सोबत. ज्यांना चपाती आवडतं ते करतात, पण शक्यतो बाजरीची भाकरच करतात. बाजरीच्या भाकरी छान लागतात. मग मस्त भाकरी थापून घेतल्या आणि ना लगेच भाजून घेतलं. गावची घरची बाजरी आहे त्यामुळे आमच्या भाकरी पण खूप छान येतात, दुकानातली नाही आहे, आमच्या घरची असल्यामुळे ना मग खूप छान भाकरी होतात. आणि मग भाकरी झाल्या लगेचच इकडे भाजी टाकायला घेतली. तेल टाकले, मसाले टाकले, तुमच्याकडे जे असेल ते. माझ्याकडे घरचा आहे, मटण मसाला आहे, 2-3 प्रकारचे मसाले मी ॲड केलेले आहेत, ते टाकले. आणि आपल्याला मिक्सरला दळलेला मसाला पण टाकला, ते वाटण पण टाकलं आणि मस्त असा परतू दिला. तेल सुटेपर्यंत परतू द्यायचं आहे. जितकं जास्त परतू द्याल तितकं जास्त तेल सुटेल ना, तितकी छान तरी पण येईल आणि टेस्ट पण येईल. तर मस्त सगळा मसाला मी परतून घेतला आणि नंतर ना इकडे शिजवलेलं मटण होतं कुकरमध्ये, ते काढून घेतलं आणि त्यातलं सूप आहे ना आराध्याला नाध्याला ना जेवढं पाहिजे तेवढं सूप बाजूला काढून घेतलं आणि बाकीचा जो रसा आहे ना तो या भाजीमध्ये ओतायचा आहे. एक्स्ट्रा पाणी नाही ओतायचं. हा रसा आहे ना हाच ओतायचा, म्हणजे भाजी खूप टेस्टी होते. आधीच शिजवताना जास्त पाणी टाकायचं म्हणजे जास्त सूप तयार होतं. मग आहे ना मग मी तेच पाणी ॲड केलं आणि टाकलं आणि बघा किती छान भाजीला तरी आली आणि कलर तर इतका सुंदर आला, किती छान भाजी दिसते आणि भाजी इतकी टेस्टी झाली ना. तर मस्त आम्ही असं जेवण केलं, भात भाजी भाकरी कांदा. बाय बाय.